हॅलो अँड वेलकम. मागच्या सेशनमध्ये आपण काय केलं होतं? अल्गोरिदम फॉर क्विक सॉर्ट हा पाहिला होता. त्याच्या स्टेप सांगितलं होतं, पार्टिशन कसं वर्कआउट केलं जातं, एक्झाम्पल पण सांगितलं होतं. नाउ अल्गोरिदम वरून आपल्याला वर्कआउट करायचंय फंक्शन फॉर क्विक सॉर्ट. जसा अल्गोरिदम राईट केला त्याच पद्धतीने अल्गोरिदम मध्ये आपण काय केलंय पहा, पार्टिशन साठी आपण किती घेतलेल्या व्हॅल्यू, 3 व्हॅल्यू घेतलेल्या आहे आणि रिटर्न पण केलेला आहे. म्हणजेच काय, आता तुम्हाला एक चेंज करावं लागेल. वॉइड तुम्हाला चालणार नाही. का नाही चालणार वॉइड? कारण तुम्हाला रिटर्न आणायची व्हॅल्यू, अपची पोझिशन आणायचंय. अपची पोझिशन का रिटर्न आणायची? कारण तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक स्टेपला पिव्होट एलिमेंटची पोझिशन बदलती. प्रत्येक स्टेपला पिव्होट एलिमेंटची पोझिशन बदलते. म्हणजे नेक्स्ट टाइम जो अप राहणार आहे तो तुमचा पिव्होट राहणार आहे. सो इथं मी काय घेतलं, पार्टिशन, त्याला पॅरामीटर कोणता घेतला? एक ऍरे, त्यानंतर एक घेतला लोअर बाउंड आणि एक घेतला तुमचा अप्पर बाउंड. जे वरती आपण काम केलंय तेच काम इथं आपण केलं. नाव आपल्याला काही व्हेरिएबल्स लागणार आहे पहा. जसं इथं घेतलं आपण डाऊन, अप्पर बाउंड आणि पिव्होट, तसेच इलेमेंट इथं लागणार आहे मला. सो मी घेतला डाऊन, अप्पर बाउंड आणि एक लागणार मला पिव्होट. 3 इलेमेंट मला लागणार आहे. प्लस स्वॅपिंग करण्यासाठी मला एक टेम्पररी व्हेरिएबल लागेल. सो काय काम केलं आपण काय चेक केलं? पहिल्यांदा काम काय केलं? पिव्होट मध्ये कोणता एलिमेंट स्टोअर केला? लोअर बाउंडचा. लोअर बाउंडचा म्हणजे कोणता? 0th प्लेसचा. सो पिव्होट मध्ये मी काय स्टोअर केला? ए ऑफ लोअर बाउंड. ए ऑफ लोअर बाउंडचा एलिमेंट मी स्टोअर केल्यानंतर मी काम काय करणार? ए ऑफ लोअर बाउंड स्टोअर करण्याच्या अगोदर आपण काहीतरी काम केलं होतं अल्गोरिदम मध्ये. काय काम केलं होतं? डाऊन मध्ये लोअर बाउंड आणि अप मध्ये काय? अप्पर बाउंड स्टोअर केला. सो ते पण आपण स्टोअर करून घेऊ. डाऊन मध्ये लोअर बाउंड आणि अप मध्ये अप्पर बाउंड काय केलं आपण? स्टोअर केला. आता इथून पुढे काय करायचं? जोपर्यंत आपला डाऊन लेस दॅन आहे अप्पर पेक्षा, म्हणजेच काय, 0 लेस दॅन n पर्यंत जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत. म्हणून डू व्हाईल कुठपर्यंत? जोपर्यंत माझा डाऊन लेस दॅन आहे अप्पर पेक्षा. म्हणजे आपण 0 to n-1 पर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्हाला एक काम करायचं. काय काम करायचं? पहिलं लूप व्हाईल. काय वापरलं तुम्ही? ए ऑफ डाऊन इज अ लेस दॅन ऑर इक्वल टू कोणापेक्षा? पिव्होट पेक्षा. आणि डाऊन काय सांगितलं आपण? लेस दॅन अप पेक्षा जर असेल तर तुम्ही कोण प्लस प्लस केला? डाऊन प्लस प्लस केला. नाही तर काय होईल? ए ऑफ अप greater than pivot element and up is a greater than or equal to down. जर असं आलं तर तुम्ही काय केलं? अप मायनस मायनस केलं. आता हे दोन्ही व्हाईल लूप कोणते वापरले? मी हेच वापरले जे इथं यूज केले ना, तेच दोन्ही व्हाईल लूप मी काय केले? खाली जसेच्या तसे यूज केले. म्हणजे यानी काय होईल? यानी तुमचा इलेमेंट कसा चेक होईल? लेस इलेमेंट चेक होतील. यानी कोणते इलेमेंट चेक होतील? तुमचे ग्रेटर इलेमेंट चेक होईल. जर असं झालं म्हणजे ग्रेटर लेस चेक झाले, पण पहिल्या वेळेस मला ग्रेटर सापडला आणि अप कडून म्हणजे रिव्हर्स ऑर्डरनी मला काय सापडला? सॉरी, लेस सापडला. आणि डाऊन कडून मला कोणता सापडला? ग्रेटर. म्हणजेच काय, चेकिंग काय केलं? इफ काय झालं? डाऊन इज अ लेस दॅन अप मध्येच कुठेतरी सापडला, कारण डू व्हाईल लूप आहे. तर आपण काय केलं? स्वॅपिंग केलं. टेम्प मध्ये कोण स्वॅप केला? ए ऑफ डाऊन कोणाबरोबर स्वॅप केला? ए ऑफ अप बरोबर काय केला? स्वॅप केला. ए ऑफ डाऊन इक्वल टू ए ऑफ अप आणि ए ऑफ अप इक्वल टू 10. ही स्वॅपिंग आपण केलं. आता हे काम कुठपर्यंत होत राहील? 0 to n-1 पर्यंत काम होत राहील. आता एवढं काम झाल्यानंतर तुमचा पिव्होट इलेमेंट नेक्स्ट स्टेपला 0th प्लेसचा राहणार आहे का? नाही. एका लिस्टला राहू शकतो, पण दुसऱ्या लिस्टला राहील का? नाही. म्हणून तुम्हाला दुसऱ्या लिस्टचा पिव्होट इलेमेंट बदलायचा. मग तो कसा बदलणार? ए ऑफ लोअर बाउंड इक्वल टू ए ऑफ अप आणि ए ऑफ अप इक्वल टू
पिओट आणि रिटर्न काय केला तुमचा अप तुम्ही रिटर्न केलं. थोडस किचकट आहे समजायला, कसा वर्कआउट करायचं नीट समजून घ्या. काय केलेलं आहे, ह्या 2 लाईन्स नवीन एक्स्ट्रा कोणत्या ऍड झाल्या ते नीट समजून घ्या. हे कशासाठी का तुम्हाला नेक्स्ट पिओट इलेमेंट आणि लिस्ट कुठपर्यंत जाणार आहे हे सांगण्यासाठी हे काम केलं जाणार आहे. त्यानंतर हे 2 व्हाईल लूप काय काम करणार आहे, लेस असेल तर लेफ्टला, ग्रेटर राईटला, आणि यांनी काय होणार ती स्वॅपिंग केली जाणार आहे. आणि अगोदर काय केलं आपण फक्त अप आणि डाऊन काय केले पोझिशनला सेटअप केले. प्रत्येक स्टेपला आपण काय केलंय रिटर्न केलाय अप. रिटर्न केलाय अप म्हणजे काय होणार आहे, हे पार्टिशन फंक्शन n-1 टाइम्स कॉल होणार आहे. रिकर्जनली फंक्शन कॉल केलं जाणार आहे, कारण आपल्याला प्रत्येक स्टेपला तीच प्रोसेस फॉलो करायची. पिओट इलेमेंट चूज करायचा, लेस असेल तर लेफ्टला, ग्रेटर असेल तर राईटला. सो याला म्हणायचं फंक्शन फॉर अ क्विक सॉर्ट. पार्टिशन फंक्शन, सॉर्टिंग नाही, पार्टिशन. यांनी पार्टिशन होत राहणार आहे 2-2 पार्ट मध्ये, एक पार्ट मध्ये, 3 आणि 2 पार्ट मध्ये. पिओटचे डिपेंड, पिओट पेक्षा इलेमेंट लेस असेल आणि पिओट पेक्षा इलेमेंट ग्रेटर असेल. ठीक आहे, कोणाला काही डाऊट? ठीक आहे, थँक्यू.